Hello, NEET aspirant. Welcome to Dr. Tidke क्लासेस. बायोटेल द स्टोरी ऑफ नीट बायोलॉजी मध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे मायक्रोब्स इन बायोगॅस प्रोडक्शन. 12th NCERT मध्ये मायक्रोब्स इन ह्यूमन वेलफेअर या चॅप्टर मध्ये बायोगॅस प्रोडक्शन मध्ये कोणते मायक्रोब वापरले जातात आणि त्याचा वापर आपण कसा करणार आहोत हे आपण स्टडी करतो. सर्वप्रथम बायोगॅस म्हणजे काय तर हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. आपल्या NCERT नुसार बायोगॅसला म्हणलेलं आहे की इट इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस प्रोड्यूस बाय मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी अँड यूज ॲज अ फ्यूल. बायोगॅस हे एक मिक्सचर ऑफ गॅस आहे. बायोगॅस म्हणजे कुठला एक पर्टिक्युलर गॅस नाहीये, तर वेगवेगळ्या गॅसेसचं मिश्रण आहे जे मायक्रोबियल ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून ते प्रोड्यूस होतो आणि त्याचा आपण फ्यूल म्हणून वापर करतो. आता बाळांनो, बायोगॅस मध्ये कोणते गॅसेस येतात तर बायोगॅस मध्ये जो मेन गॅस आहे तो मिथेन आहे. त्यानंतर कार्बन डायऑक्साईड आहे, हायड्रोजन आहे, H2S आहे. हे वेगवेगळे गॅसेस एकत्रितपणे बायोगॅस म्हटले जातात. आता लक्षात ठेवणं गरजेचं आहे की वेगवेगळे मायक्रोब त्यांची ग्रोथ होत असताना आणि मेटाबॉलिझम करत असताना वेगवेगळे गॅसेस प्रोड्यूस करतात. आपण शिकल्याप्रमाणे जसं की फर्मेंटेशन ऑफ डो असेल किंवा चीज मेकिंग असेल किंवा बेवरेजेस मेकिंग असेल, या दरम्यान कार्बन डायऑक्साईड नावाचा गॅस हा मेनली रिलीज होत असतो. आणि आपण जर पाहिलं तर कोणत्या टाईपचा गॅस प्रोड्यूस होणार आहे हे कशावर डिपेंड असतं तर टाईप ऑफ मायक्रोब आणि टाईप ऑफ ऑर्गॅनिक सबस्ट्रेट हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आता आपण बायोगॅस बद्दल माहिती घेत असताना बायोगॅसमध्ये मेनली कोणते मायक्रोब वापरले जातात तर बायोगॅस प्रोडक्शन मध्ये ॲनएरोबिक बॅक्टेरिया वापरले जातात. आणि ॲनएरोबिक बॅक्टेरियामध्ये कोण आहेत तर त्यांना मिथॅनोजन्स म्हणलं जातं. आणि मिथॅनोजन्स मध्ये जो कॉमन बॅक्टेरिया आहे तर तो मिथॅनोबॅक्टेरियम त्याला म्हटलं जातं. आता हे मिथॅनोजन्स कुठं प्रेझेंट असतात तर मिथॅनोजन्स हे प्रेझेंट असतात ॲनएरोबिक स्लज ऑफ सिवेज ट्रीटमेंट प्लांट. त्यानंतर हे प्रेझेंट असतात रुमेन्स ऑफ कॅटल. रुमेन काय आहे तर रुमेन इज अ पार्ट ऑफ स्टमक आणि त्या रुमेन रिजन मध्ये ते प्रेझेंट असतात. कॅटल्स म्हणजे काय, आपण जी पाळीव जनावर आहेत, काऊ असेल, बफेलो असेल, यांना आपण कॅटल्स म्हणतो. आणि त्यांच्या स्टमकचा एक पार्ट रुमेन आहे आणि त्या रुमेन मध्ये हे मेथॅनोजन्स प्रेझेंट असतात. तिथं त्यांचा रोल काय आहे तर ज्यावेळेस हे कॅटल्स चारा खात असतात तर त्या चाऱ्यामध्ये सेल्युलोज नावाचा पॉलिमर खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतो आणि या सेल्युलोजचं ब्रेकडाऊन करून त्यांना प्रॉपर न्यूट्रिशन भेटण्यासाठी तिथं तो महत्वाचा रोल प्ले करत असतो. आता मला सांगा, त्यांच्या स्टमकमध्ये रुमेनमध्ये असणारं जे सेल्युलोज आहे तर सेल्युलोजचं डायजेशन होतं आणि डायजेशन झाल्यानंतर जे वेस्ट मटेरियल कॅटल्सच्या बॉडीमध्ये तयार होतं त्याला आपण डंग म्हणतो, शेण म्हणतो मराठीमध्ये. आणि त्या शेणामध्ये खूप सारे हे मिथॅनोजन्स आपल्याला पाहायला भेटतात. मग हे मिथॅनोजन त्या शेणाचा वापर आपण बायोगॅस प्लांटमध्ये करतो आणि तिथं फर्दर ब्रेकडाऊन करून तिथं बायोगॅस प्रोडक्शनचं हे मिथॅनोजन्स काम करत असतात. बरं, आता ऍक्च्युअल जर प्रोसिजर मला सांगायची म्हणलं तर कशा प्रकारे सांगता येईल तर बायोगॅस प्लांटमध्ये एक बाळांनो इनलेट असतं. इनलेटद्वारे काय केलं जातं, जे ही रॉ मटेरियल आहे तर ते मेन टाकीमध्ये पाठवलं जातं. मेन टाकी म्हणजे काय तर कॉन्क्रीट टँक असतं किंवा त्याला डायजेस्टर म्हटलं जातं, जे जमिनीच्या खाली खड्डा खांदून 10 ते 15 फीट खड्डा खांदून ती कॉन्क्रीट टँक बनवलेली असते. त्या कॉन्क्रीट टँकला एक इनलेट बसवलेलं असतं ज्याच्याद्वारे आपण जे रॉ मटेरियल आहे तर ते आपण कॉन्क्रीट टँकमध्ये पाठवू शकतो. आणि दुसऱ्या बाजूला आउटलेट बसवलेलं असतं, जे आउटलेटद्वारे वापरलेलं मटेरियल आपण बाहेर काढून घेत असतो. त्या टाकीच्या वर एक फ्लोटिंग कव्हर बसवलेलं असतं, जे फ्लोटिंग कव्हर गॅसमध्ये तयार झाला की ते वर 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 येतं. शेतकऱ्याला लक्षात येतं की आतमध्ये गॅस प्रोड्यूस झालाय आणि तो मग त्या पाईपलाईन, जोडलेल्या पाईपलाईनद्वारे तो गॅस घरामध्ये वापरासाठी नेऊ शकतो. ऍक्च्युअल जर मला बायोगॅस प्लांटला स्टडी करायचं असेल तर मी त्याला 5 हेडिंग खाली स्टडी करेन. माझी पहिली हेडिंग आहे इनलेट, दुसरी हेडिंग आहे कॉन्क्रीट टँक, तिसरी हेडिंग आहे गॅस होल्डर, चौथी हेडिंग आहे पाईपलाईन आणि 5वी हेडिंग आहे आउटलेट.
बाळांनो, पहिल्यांदा मी सांगेल की इनलेटचा वापर कशासाठी केला जातो, तर इनलेटचा वापर हे रॉ मटेरियल कॉन्क्रीट टँक मध्ये पाठवण्यासाठी केला जातो. रॉ मटेरियल काय असू शकतं, तर रॉ मटेरियल हे डंग प्लस वॉटर पासून तयार केलेल्या स्लरी असतात. म्हणजे शेण आणि पाणी मिक्स केलं जातं आणि ते बायोगॅस प्लांट मध्ये पाठवलं जातं. त्याचबरोबर शेतामधला जो पाला पाचोळा आहे, वेस्ट, बायो वेस्ट आहे, तर ते पण त्याच्यामध्ये टाकलं जातं. अनएरोबिक स्लज जे आपण एसटीपी प्लांट पासून गोळा करतो ते पण त्याच्यामध्ये टाकलेलं असतं. सेकंड, कॉन्क्रीट टँक मध्ये काय होतं, तर हे अनएरोबिक बॅक्टेरिया कॉन्क्रीट टँक मध्ये आलेल्या रॉ मटेरियलचं ब्रेकडाऊन करतात आणि ब्रेकडाऊन करत असताना तिथं गॅसेस तयार होतात आणि त्या गॅसेसला आपण बायोगॅस म्हणतो. आता बायोगॅस मध्ये कोण येतं, तर मिथेन हा मेन गॅस आहे सांगितलं, कार्बन डायऑक्साईड आहे, हायड्रोजन आहे, H2S आहे, हे गॅसेस प्रोड्यूस होतं. गॅस प्रोड्यूस झाल्यानंतर जे फ्लोटिंग कव्हर आहे ते वर 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 रेज होतं आणि शेतकऱ्याच्या लक्षात येतं की बायोगॅस तयार झाला आहे टँकमध्ये. मग ते पाईपलाईनद्वारे जवळच्या घरामध्ये त्याला वाहून नेतात आणि तिथं त्याचा वापर ऍज अ फ्यूल म्हणून केला जातो. मग तिथं लाइटिंगसाठी त्याचा वापर केला जातो किंवा कुकिंगसाठी असं त्याचा वापर केला जाऊ शकतो. आणि कॉन्क्रीट टँकमध्ये हे ब्रेकडाऊन झाल्यानंतर रॉ मटेरियलचं जे स्पेंट स्लरी आहेत ब्रेकडाऊन झालेला, तर त्यांना आउटलेटद्वारे बाहेर काढून घेतलं जातं आणि त्यांना फर्टिलायझर म्हणून शेतामध्ये वापरलं जातं. म्हणजे किती बेस्ट प्लांट आहे हे बायोगॅस प्लांट, किती बेस्ट आहे हे आपल्या लक्षात येऊ शकतं. म्हणजे जे रॉ मटेरियल आहे ते टाकून आपण त्याचं ब्रेकडाऊन करून बायोगॅस तयार करायलो, त्या बायोगॅसचा वापर आपण लाइटिंग आणि कुकिंगसाठी करायलो आणि ब्रेकडाऊन झाल्यानंतर ते मटेरियल आपण शेतामध्ये खत म्हणून वापरायलो. म्हणजे ओव्हरऑल ही जर प्रोसेस बघितली तर ही शेतकऱ्यासाठी एक वरदान आहे. याची मोठ्या प्रमाणामध्ये यस प्लांट खेड्यामध्ये उभा राहणं खूप गरजेचं आहे. आता हे जे प्लांट आहेत तर हे कुठं बसवलेले असतात, तर बाळांनो हे प्लांट मोस्टली रुरल एरियामध्येच बसवलेले असतात. आता कारण डंग प्रोडक्शन, मला सांगा, शेणाचं प्रोडक्शन गाई म्हशी कुठं पाळल्या जातात, खेड्यामध्ये पाळल्या जातात आणि खेड्यामध्ये पाळल्यामुळे तिथं डंग प्रोडक्शन पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि यस त्याच्याद्वारे हे बायोगॅस प्लांट रन केले जाऊ शकतात. म्हणून बायोगॅस प्लांट हे मेनली कुठं इस्टॅब्लिश आहेत, प्रेझेंट आहेत, तर रुरल एरियामध्ये आहेत हे आम्हाला माहित असणं गरजेचं आहे. इंडियामध्ये बायोगॅस प्लांट मोठ्या प्रमाणामध्ये इस्टॅब्लिश होण्यासाठी कुणी एफर्ट घेतलेत, कोणाच्या प्रयत्नामधून हे उभा राहिलेत असं जर मला सांगायचं म्हणलं तर हे बायोगॅस प्लांट उभा करण्यासाठी इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट, ज्याला आपण IARI असा शॉर्ट फॉर्म वापरतो, आणि सेकंड वन आहे KVIC, खादी अँड विलेज इंडस्ट्रियल कमिशन, या दोन ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून, संस्थांच्या माध्यमातून यस बायोगॅस प्लांट इंडियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उभारण्यात आले आहेत, हे आमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे हा बायोगॅस प्लांट आपल्याला मदत करू शकतो. बायोगॅस प्लांटचे जर युजेस मला सांगायचं म्हणलं तर बायोगॅस हा कुकिंग आणि लाइटनिंगसाठी वापरला जातो. बायोगॅस प्रोडक्शन ही एकदम इझी आणि चीप मेथड आहे. बायोगॅस प्रोडक्शन ही इको फ्रेंडली मेथड आहे. बायोगॅस प्रोडक्शन ही पोल्युशन फ्री मेथड आहे. यस, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे बायोगॅस प्लांटमध्ये आपण कोणते मायक्रोब वापरले, तर अनएरोबिक मायक्रोब वापरले, जे अनएरोबिकली रॉ मटेरियलचं ब्रेकडाऊन करून बायोगॅस प्रोड्यूस करतात. जो बॅक्टेरिया दिलेला आहे तो कोणता आहे, मिथॅनोजन नावाचा बॅक्टेरिया आहे, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्याच्यामध्ये मिथॅनोबॅक्टेरियम हा कॉमनली वापरला जातो, हे आपल्याला माहीत पाहिजे. तर अशा प्रकारे आपण बायोगॅस प्लांट हा पूर्णपणे इथं कंप्लीट केलेला आहे. नेक्स्ट स्टोरीमध्ये आपण मायक्रोब्स इन बायो कंट्रोल एजंट पाहू. जर स्टोरी आवडली तर तुम्ही नक्की चॅनलला लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे तर स्टोरी कुणाला चांगल्या प्रकारे समजू शकते, ज्या विद्यार्थ्यांचा चॅप्टर शिकून झाला आहे, बरोबर, तर ते विद्यार्थी स्टोरीच्या फॉर्ममध्ये त्याचं प्रिपरेशन करू शकतात. लक्षात घ्या, रिपीटर विद्यार्थी स्टोरीला खूप चांगल्या प्रकारे ऐकू शकतात आणि त्याचा त्यांना खूप चांगल्या प्रकारे फायदा. जसं आपण एखादं सॉन्ग ऐकतो, जसं आपण एखादा न्यूज मधली स्टोरी ऐकतो, तर तशा प्रकारे तुम्ही ही स्टोरी ऐकू शकता. 100% NCERT कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे स्टोरीमध्ये. आणि छान वाटली स्टोरी तर लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा. थँक्यू.